गेल्या 2 दिवसापासून मुंबई व आसपासच्या शहरामध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता व त्यानंतर मुंबईसह आसपासच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडली होती आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। मात्र आज पहाटेपासून आपण पाहू शकतो की मुंबईच्या आसपासच्या शहरामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे। मी सध्या उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी रिमझिम पाऊस जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीने मुंबई असेल किंवा आसपासच्या शहरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। मात्र आज पहाटेपासून या ठिकाणी काल पावसाने आपला जोर कमी केल्यानंतर काही ठिकाणच्या रस्त्यावरचे पाण्याचा निचरा झाल्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती कुठेतरी थांबली आहे। अनेक रस्त्यावरती वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे। मात्र सकाळपासूनच मुंबई व आसपासच्या शहरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे। अधूनमधून पावसाचा जोर हा वाढत आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर पावसाचा जोर अशाच प्रकारे वाढला तर दुपारनंतर कमीत कमी या ठिकाणी अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।